अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। काँग्रेसने मोठी वाढ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे। त्यामुळे महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। 9 वर्षांनंतर झालेल्या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसत आहेत। भाजपने 62 जागांवर निवडणूक लढवून 38 जागांवर विजय मिळवला असला तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 10 जागांचा फटका बसला आहे। दुसरीकडे काँग्रेसने जोरदार कामगिरी करत आपले संख्याबळ 13 वरून थेट 21 वर नेले असून ती दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरली आहे। भाजपला बहुमतासाठी आवश्यक 41 चा आकडा गाठण्यासाठी अजून 3 जागांची गरज आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1, महानगर विकास समितीचा 1 अपक्ष आणि शिंदे सेनेच्या पाठिंब्याने भाजपचे संख्याबळ वाढू शकते। उद्धव सेनेला 6 जागा, AIMIM ला 3 जागा मिळाल्या असून मनसेला मात्र एकही जागा मिळालेली नाही। आता महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे निघते यावर पुढील सत्ता समीकरण ठरणार आहे। त्यामुळे अकोल्यात सत्ता स्थापनेची राजकीय चढाओढ अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे।